शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आज आपण एक अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. तो महत्त्वाचा विषय म्हणजे सध्या तर जे शेतकरी आहेत की आपल्या समजा महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी ही आपण जे शेजारी बघत आहोत जे की वारणा पीक म्हणलं जातं किंवा काही ठिकाणी जे आहे ते घेवडा म्हणलं जातं. तर शेतकरी मित्रांनो, ह्याची लागवडीविषयी भरपूर ठिकाणी चर्चा चालत आहे. नेमकं भाव कसा राहील किंवा जे आपण लागवड कोणत्या ह्याच्यामध्ये कोणत्या महिन्यामध्ये करायची किंवा बी कोणतं निवडावं व लावताना नेमकं काळजी कोणती घ्यावी. तर शेतकरी मित्रांनो, सध्याच्या ह्याच्यामध्ये आपण याच 5 पॉईंटवर चर्चा करणार आहोत. वारणा पिकामध्ये जर आपण लागवड करू इच्छिता तर शेतकरी मित्रांनो, ही म्हणलं जातं की 12 महिन्याचं पीक आहे. तर 12 महिन्यामध्ये ठीक आहे लागवड करू शकतो मित्रांनो. तर असा विषय आहे की आपण जे आहे ते 12 महिन्यामध्ये असा कंपल्सरी भाव नसतो शेतकरी मित्रांनो. काही वेळ काय होते, भाव कमी जास्त होतो किंवा भावामध्ये ही चढ उतार सगळ्यात जास्त असतो. पण मेन मुद्दा आपण नेमकं कोणत्या ह्याच्यामध्ये लावावं की आपल्याला 100% आपल्याला त्या भावामध्ये चान्स घ्यायला मिळू शकतो शेतकरी मित्रांनो. तर आपण हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघून घ्या. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या आपल्याला लास्टमध्ये नेमकं कोणत्या ह्याच्यामध्ये आपण लागवड करू शकतो आपण ते पाहणार आहोत. जेणेकरून आपल्याला एक कमीत कमी 1 ते 8 हजारापर्यंत आपल्याला जे आहे ते भाव गटेल शेतकरी मित्रांनो. तर ते आपण या व्हिडिओच्या शेवटला सांगणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, समाधान शेफ आपल्या या चॅनलमध्ये स्वागत करतो. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. शेतकरी मित्रांनो, आपल्या या व्हिडिओचा जे पहिला मुद्दा आहे की आपण जे आहे ते नेमकं लागवड किती बाय कितीवर करावी ही सगळ्यात खास करून जी नवीन लागवड करतात शेतकरी मित्र, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ सगळ्यात जास्त असणार आहे. ते आपण पहिल्यांदा जाणून घ्या. कारण पहिल्यांदा आपण जे आहे ते आता ही सरीतलं अंतर बघू शकता जे की आपल्याला जे की आपल्याला 5 बाय 1.5 वर दिसत आहे शेतकरी मित्रांनो. कारण आपण जे आहे ते आपल्या हिशोबानुसार की आपल्याला जेवढी जे आता समजा ह्याच्यामध्ये आपण जेवढं झाडामध्ये अंतर ठेवताल तेवढाच आपल्याला शेतकरी मित्रांनो जे आहे ते फायदा मिळणार आहे. कारण आपण शेतकरी मित्रांनो आपण जे आहे ते समजतो हे अंतर ठेवू शकता जे की आपलं 6 बाय 1.5 आणि 7 बाय 1 पर्यंत आपण शेतकरी मित्रांनो सरीतलं अंतर व जे आपलं रोप आहे जे की त्याच्यामधलं अंतर आपण ठेवू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, आपला जे ह्याचा दुसरा पॉईंट असणार आहे की आपण जे आहे ते बियाणे नेमकं कोणतं जी लागवड करावं. कारण सगळ्यात मेन गोष्ट असते की नेमकं जी नवीन शेतकरी असतात ते ह्याच पेचात पडतात की आपण जे आहे ते बियाणं कोणतं लागवड करावं. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला निवडायचं आहे जे की आपल्याला धरती ॲग्रो शेतकरी मित्रांनो, धरती ॲग्रो केमिकल म्हणून कंपनी आहे शेतकरी मित्रांनो. तर त्या कंपनीचं आपल्याला जे आहे ते 968 म्हणलं जातं बियाणं. तर आपण तेही निवडू शकता. ह्याच्या अपोजिट शेतकरी मित्रांनो, आपल्याला जे आहे ती अंकुर 183 जे की आपल्याला जुन्या ह्याच्यापासून चलत आलेलं आहे. नेमकं ह्या ह्याच्यामध्ये जे अंकुर 183 आहे शेतकरी मित्रांनो, तर ते पडल्या गेलं शेतकरी मित्रांनो. तर आपण ही जी आहे ती 968 किंवा जे शेतकरी मित्रांनो अंकुर 183 आपण ही बियाणं निवडू शकतो. शेतकरी मित्रांनो, आपण जे आहे ती तिसरा पॉईंट म्हणजे आपल्याला जी लागवड करण्यासाठी नेमकं कोणते साहित्य लागते शेतकरी मित्रांनो. तर आपल्याला मेन म्हणजे आपण ही जर्मली तार म्हणलं जातं तर तेही आपण वापरू शकतो किंवा ही जी वायर आहे शेतकरी मित्रांनो, तर आपण ही वायरचाही वापर करू शकतो. ह्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला जी आहे ती मेन गोष्ट म्हणजे जी आपली काठी म्हणलं जातं की येळूची काठी लावा किंवा हे शेतकरी मित्रांनो ही सध्या ॲडजस्टमेंट म्हणजे शेतकरी मित्रांनो केलं आहे की ही सीताफळीची काठी लावलेली आहे. तर आपण जे आहे ते कुठल्याही होय ना शेतकरी मित्रांनो आपल्याला जे आहे ते काठीचा सपोर्ट घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो. कारण सध्याच्या ह्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो उंच घेताल तेवढीच आपल्याला जे आहे ते आपला वरणा म्हणजे तिथपर्यंत जातो शेतकरी मित्रांनो. तर आपल्याला जे आहे ते कमीत कमी एक 6 फुटाच्या अंतरावर ती काठी आपण घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो. ही झाला शेतकरी मित्रांनो आपलं जे साहित्य लागणार आहे शेतकरी मित्रांनो. ही जे आपल्याला 2 साहित्य सगळ्यात जास्त लागणार आहे. आपलं जे तिसरं साहित्य म्हणलं जातं शेतकरी मित्रांनो, ते म्हणजे मेन सगळ्यात जास्त. कारण शेतकरी बनतो शेतकरी मित्रांनो आपल्याला जे आहे ते जे विद्राव्य खतं असतात शेतकरी मित्रांनो ते सोडण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जमिनीवर शेतकरी मित्रांनो आपल्याला जे ड्रीप असतं शेतकरी मित्रांनो, ड्रीप इरिगेशन म्हणलं जातं. तर आपण ड्रीप इरिगेशनचाही वापर करायचा. ह्या 3 गोष्टी शेतकरी मित्रांनो जे आहे ते आपल्याला सगळ्यात जास्त मेन आपल्या या प्लॉटमध्ये गरज पडते शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो आपला जे चौथा पॉईंट मानला जातो, चौथा पॉईंटमध्ये शेतकरी मित्रांनो आपण जे आहे ते जे नेमकं आपण कोणत्या महिन्यामध्ये लागवड करायची ही वारणा पीक शेतकरी मित्रांनो आपल्याला जे आहे ते 12 महिने शेतकरी मित्र लागवड करतात. तर सध्याच्या परिस्थितीचं आपण जे मार्च महिन्यातला ही प्लॉट बघू शकतो जे की पूर्ण ह्याच्यामध्ये आता ही प्लॉटची अवस्था बघा शेतकरी मित्रांनो, ही उन्हाळ्यातली अवस्था आहे. तर ह्याला जे आहे थोडीफार मात्रा जी आहे ती माल लागण्याची कमी आहे शेतकरी मित्रांनो. तर आपण ह्याच्यामध्ये जे आताची पुन्हाची जी लागवड जे की आपल्याला जूनच्या पहिल्या ह्याच्यामध्ये तोडा येतो शेतकरी मित्रांनो, तर त्या तोड्याचा सगळ्यात जास्त आपल्याला 8 ते
7,000 8,000 क्विंटल शेतकरी मित्रांनो आपल्याला जे ते भाव मिळतो. तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जे आहे ते नेमकं ह्याच्यामध्ये जी तारीख म्हणलं जातं किंवा आपल्या त्या ह्याच्यामध्ये आपण त्या 10-15 दिवसात 8 दिवसात शेतकरी मित्रांनो आपण जे आहे ती वारणा पिकाची लागवड करायची. आपण शेतकरी मित्रांनो आपण 20 एप्रिल ते 30 पर्यंत शेतकरी मित्रांनो आपण लागवड करू शकतो. शक्यतो शेतकरी मित्रांनो आपण जे आहे ते 20 एप्रिल पर्यंत या वारणा पिकाची लागवड करून घ्यायची आहे. कारण आपण जेवढी लवकर लागवड करतात शेतकरी मित्रांनो तेवढं जे आहे ते शेतकरी मित्रांनो आपल्याला जून महिन्याच्या पहिल्या ह्याच्यामध्ये जे आहे ती तोडणीस येतो शेतकरी मित्रांनो. कारण एकदा तोडा झाला तर आपल्याला जे आहे ते वरचीवर म्हणजे एकरच्या हिशोबानं आपल्याला प्रति जी क्विंटल जे म्हणलं जातं एकरी आपल्याला उत्पादन सगळ्यात जास्त आपल्याला मिळून जातं शेतकरी मित्रांनो. पिकाची जर बियाण्याच्या बाबतीत शेतकरी मित्रांनो जर म्हणलं तर मिळवायचं कुठून असं बऱ्याच शेतकऱ्याचा जे आपल्या महाराष्ट्रामधला भरपूर ठिकाणी प्रश्न येतो. तर आपण जे आहे शेतकरी मित्रांनो ते आपण प्रकाश फर्टिलायझर धर्मापुरीमध्ये आपण हे जे बियाणं आहे तर ते अवेलेबल असेल शेतकरी मित्रांनो तर तिथूनही आपण बियाणं घेऊ शकता. आपल्याला जे आहे ते सुट्टं बियाणं मिळून जाईल शेतकरी मित्रांनो. आपल्याला जे आहे ते पॅकिंगचंही अवेलेबल होईल शेतकरी मित्रांनो सध्याच्या ह्याच्यामध्ये. तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.